आम्ही सारे खवय्ये. आपली चौथी रेसिपी काय आहे? स्प्राउट्स अँड फ्रुट्स बास्केट. फॅन्टॅस्टिक. आता आपण त्याचं साहित्य बघूया. हे दोन वेगवेगळे काय केलेत तू? हे बास्केटचे इंग्रेडियंट्स आहे आणि हे त्याच्या फिलिंगचे इंग्रेडियंट्स आहे. ओके, पहिल्यांदा तू काय सांगतेस? बास्केट सांगते. बास्केट सांगते. ओके. बास्केटमध्ये प्रमाण 200 ग्राम मकाईचं पीठ, त्याच्यामध्ये 100 ग्राम हे सोयाबीनचं पीठ आणि 50 ग्राम ओके ओट्स फ्लावर. हे लाल पॅप्रिका आहे, हे लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट नाहीये, पॅप्रिका आहे, मीठ आणि ऑरिगॅनो. ओके, बास्केटचं आपण बघितलेलं आहे. आता आपण जाऊया त्या बास्केटमध्ये आपण काय काय टाकणार आहोत. बरोबर. हा, बेसिकली हे स्टार्ट करणार आम्ही मुगांनी. तर मूग आणि मटकी हे आहे उकडलेले, ग्रेप्स, अनियन्स, डाळिंब, रोस्टेड आणि थोडेसे कोर्सली ग्राउंड पीनट्स, दाण्याचं कूट, क्युकुंबर, टमाटर, नारियल, फ्रेश कोकोनट आहे, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, हळद, लिंबूचा रस, स्प्रिंग अनियन्सचे पत्ते, हे ब्लॅक सॉल्ट, कोथिंबीर, काली मिरी आणि हे चाट मसाला आहे. ओके, आता आपण काय करतोय मला सांगा ती. आता आम्ही हे सगळं मिसळून त्याचं पीठ लावणार. बर. तर मकाईचं पीठ, सोयाबीन, ओट्स, पाणी लागेल ना. हा, पॅप्रिका, मीठ आणि ऑरिगॅनो. हे बेसिकली हे जे कप्सची जी रेसिपी आहे ना, हे मॉडिफाईड टाकोसची रेसिपी आहे. बर. टाकोज मध्ये काय असतं, फक्त मकाईचा पीठ असतो, काळी मिरी असतो आणि सॉल्ट असतो आणि त्याला तळलेला जातो. आम्ही कप्स करणार ह्याचे आणि न्यूट्रिशनल वाईज त्याला एनरिच केलंय. ओके. आता आम्ही हे मळून घेऊया. पण कशाला आपण हात कशाला खराब करायचा ना, आपण मळलेलं आहे आपल्याकडे, नाही का? आहे आपल्याकडे मळलेलं, ते घेऊन आपण पुढे चालू करूया ना. हो. हे जे आहे, हे जे पीठ आहे ह्याला आम्ही थोडस सुखं पीठ लागणार मला लागेल. ते तिकडूनच घेऊ शकतात आम्ही. तर खूप छोटी छोटी, कारण हे कप्स ह्याच्यामध्ये आम्ही टाकणार, तर त्याच्याप्रमाणेच थोडासा गोळा छोटा करायचा आहे. बर. तर हे थोडा लाटून घेणार. तर छोटीशी गोळी घ्यायची कप्सच्या प्रमाणे. हे झालं. तर हे जे कप आहे याला आम्ही थोडस काट्यांनी छेद करणार आहे ह्याच्यामध्ये. का? कारण जर छेद नाही केला ना तर ते फुलणार असं. बर. आता हे ग्रीस्ड ट्रे आहे, म्हणजे तेल लावलंय प्रत्येक कप मध्ये. तर असं आम्ही कपला बसवूया. तेल आणि भसा लावू नका, थोडस आपलं जस्ट नावाला चिकटू नये म्हणून. ठीक आहे, असं आम्ही सगळे कप करणार. ओके. आणि मग आपण ते आत ठेवायचे ओव्हन मध्ये. ओव्हन मध्ये ठेवायचे, प्री हिटेड ओव्हन 180 डिग्रीज वर 10 मिनिटासाठी. आणि ओव्हन मध्ये हे ट्रे टाकले त्याच्यानंतर 15 मिनिट लागणार. पण कुठला ओव्हन लवकर पण करू शकतात, तर 10 मिनिटं मॅक्सिमम लागणार. ओके. कडकडीत बास्केट्स, कडकडीत पंट्या आम्ही काढलेल्या आहेत. म्हणजे असं वाटतंय आता फक्त इथे अशी वात लावायची आणि अरे ती असं सुरू करायचं. हा, हे कप्स आम्ही ओव्हनतून काढून त्याच्यानंतर थोडंसं बटरनी पॉलिश केलंय. तर ते सुखं पिठाचं जे अपिअरन्स होतं ना, ते काढण्यासाठी ते केलंय. आणि आणखी फ्लेवर येणार बटरनी, तर गरम बटर पाहिजे पॉलिश करण्यासाठी. आता आम्ही ह्याची फिलिंग करतात. तर फिलिंगसाठी हे मटकी, ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आधीच टाकलेलं आहे. आपण शिजवताना थोडंसं टाकलेलं आहे. मूग मध्ये हळद आणि मीठ दोघेच आहे. हे आपण एकदम शिजवून घेतलं तर नाही चालणार का? नाही, खूप सॉफ्ट होणार तर मजा नाही येणार. खूप थोडंसंच पाहिजे. कांदे, डाळिंब, शेंगदाण्याचं कूट. हे भाजलेले शेंगदाणे आहेत का? हो, भाजलेली आणि कूट करून. बर.
डाळिंबाचे दाणे जास्त दिवस राहिले ना असेच की खराब होतात. टमाटर, काकडी, स्प्रिंग अनियन्स, हिरव्या मिरच्या, हिरवी मिरची, हिरवी मिरची, ग्रेप्स लास्ट मध्ये टाकणार. काय पाहिजे तुला? आता सगळं मसाले टाकूया. दे मी टाकतो. हे चाट मसाला आहे, हे थोडंसं जास्त टाकू शकतात. बस. काळी मिरी एकदम थोडीशी. कोथिंबीर हो, अर्धी. नंतर कप्सवर थोडंसं टाकणार ते ब्लॅक सॉल्ट, मीठ, साधा मीठ, लिंबूचा रस, हे अर्धी चमची सारखं. बस. आणि याच्यामध्ये आता मिरची आणि थोडंसं हळद. बस बस. आता हे सगळं मिक्स करून याच्यामध्ये आम्ही ग्रेप्स टाकणार. ग्रेप्स पाहिजे तर थोडंसं बारीक आणखी कापू शकतात, नाहीतर फक्त असं बडबड पण कापलं. हे हाफ हाफ केलेत आपण ना? हे हाफ केलंय. ह्यांच्या 1/4 पीस पण करू शकतात, थोडंसं बारीक. तर काय ब्लॅक कलर आणखी पसरलेला दिसणार. तर हे झालं. आणि ह्याला आम्ही हे कप्स मध्ये टाकतात. अच्छा, म्हणजे आता आपण फिलिंग करतात. तर हे हाय प्रोटीन आयटम आहे पूर्ण, कारण कप्स मध्ये पण सोया फ्लॉर टाकलंय. हे मूग, मटकी, प्रोटीन आहे याच्यामध्ये. आणि वेगवेगळ्या जे भाजी आहे त्याच्यामधून आम्हाला विटॅमिन्स, मिनरल सगळं भेटणार. हे एक चमचा मी असंच खाऊन बघू काय? हा, बघा ना. हे आपल्याला आत काय घातलंय त्याला फार महत्व आहे ना. हा, कडक. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट आहे त्याचा टेस्ट खूप चांगला येतो. हा, आणि दाणे खूप पावडर नाही, असं दरदर पाहिजे, थोडं त्याचं चव चांगलं वाटणार. ओके ओके. तर त्याच्यावरती थोडंसं खोबरं टाकूया, तर दिसणार मध्ये कलरफुल दिसते ते. ओके. खोबरं टाकलं की संपलं. संपलं म्हणजे खायला सुरुवात. थोडासा धनियाचा पण टाकू शकतात. डिपेंड्स म्हणजे. ओके. आम्ही एवढे जे मेहनत केली ना त्याचं खोबरं करू नका. तुम्ही लिहायला घ्या साहित्य आणि कृती. स्प्राउट अँड फ्रूट बास्केट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्रॅम मक्याचं पीठ, 100 ग्रॅम सोयाबीनचं पीठ, 50 ग्रॅम ओट्सचं पीठ, चिली फ्लेक्स, मीठ, ओरेगॅनो, शिजवलेले मूग, शिजवलेली मटकी, द्राक्ष, बारीक चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे, शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो, ओलं खोबरं, जिरं, हिरवी मिरची, तिखट, हळद, लिंबू, कोथिंबीर, काळं मीठ, मिरपूड आणि हिंग. कृती: प्रथम मीठ आणि हळद घालून मूग आणि मटकी शिजवून घ्यावी. एका बाउल मध्ये मका, सोयाबीन आणि ओट्सचं पीठ घेऊन त्यामध्ये चिली फ्लेक्स, मीठ, ओरेगानो आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाची गोलाकार आकाराची बास्केट्स करून घ्यावी. प्रीहीटेड ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटं ही बास्केट्स बेक करून घ्यावीत. मटकी, मूग, कांदा, डाळिंबाचे दाणे, शेंगदाण्याची भरड, टोमॅटो, काकडी, पातीचा कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चाट मसाला, काळी मिरी पूड, कोथिंबीर, काळं मीठ, लिंबाचा रस, हळद, तिखट आणि द्राक्ष घालून सॅलड एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण बास्केट्स मधून भरून वरून खोबरं आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही